हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज दिवसाची सुरुवात झालेली आहे 2:45 वाजता. तर आज 2:15 वाजता आदू उठलेली होती, तर तिला झोपवली आणि त्यानंतर मग न झोपता डायरेक्टली अभ्यासाला बसलेली आहे. ती झोपल्याच्या नंतर ब्रश वगैरे करून फ्रेश झाले आणि त्यानंतर मग आपलं जे काही रुटीन आहे, जे गोल वगैरे लिहून काढणं, त्यानंतर मेडिटेशन करणं, ते सर्व केलेलं आहे आणि त्यानंतर मग अभ्यासाला बसलेली आहे. आणि सॉरी, आजचा हा जो ब्लॉग येत आहे तो आहे गुरुवारचा, तर 2 ते 3 दिवस लेट झालेला आहे. पण अशातनं थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे आदू रात्रीची खूप त्रास देते. त्यामुळे रात्रीची झोप होत नाही आणि त्यानंतर मग लगेचच अभ्यासाला बसते. आणि दिवसभर पण मग कामं वगैरे आवरून आदूला बघून मग जसा टाईम मिळेल तसा अभ्यास करत असते. पण रात्री झोप झाली नाही तर मग दुपारी थोडा वेळ आराम करते. त्यामुळे मग व्हिडिओ वगैरे एडिट करणं काय पॉसिबल होत नाही. पण कालपासून आता रूम हीटरवरती काढलेलं आहे, जेणेकरून थंडी एवढी जाणवत नाही आणि आदूसुद्धा छान झोपते. तर आता आज जो ब्लॉग येत आहे तो आहे गुरुवारचा. तर हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता आणि त्या दिवशी पूजा वगैरे करायची असल्यामुळे मग मी सकाळी लवकरच उठलेली होती अभ्यासाला, कारण दिवसभर मग पूजेमध्ये वगैरे टाईम जाणार होता. आणि असंही आता सकाळी क्लास नसतो, त्यामुळे मी 7:30 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि त्यानंतर मग कामाला लागते. पण थंडीमुळे ना आदू रात्रीची सारखीच अर्ध्या तासाला उठत होती. मग त्यामुळे मग तिला झोपवणं वगैरे त्यात बराचसा टाईम निघून जात होता. त्यामुळे 2-3 दिवस मी जास्ती काही शूट केलेलं नाही आहे. आणि या 1-2 दिवसात अभ्याससुद्धा थोडा कमीच झाला होता. पण हा 2 दिवसाचा गॅप जो आहे तो आपल्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे. आणि आता फक्त 15 दिवस बाकी आहेत आणि अभ्यासाचा टाइम सुद्धा वाढवायचा आहे. तर आजपासून आणखी एक गोल ठरवलेला आहे की किती जरी थंडी पडली तरी आपला अभ्यास कमी पडू द्यायचा नाही. थंडीपुढे आपण झुकायचं नाही. थंडी वाढली तर आपला अभ्यास सुद्धा वाढवायचा, पण कमी पडू द्यायचा नाही, कारण थंडी तर पुढच्या वर्षी सुद्धा पडणार आहे, हिवाळा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे. पण आता अभ्यास करायचा आपला चान्स आहे, तर तो परत तेच रिपीट करायचं नाही. आपल्याकडे लास्ट 15 दिवस बाकी आहेत आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. तुमचेसुद्धा काही गोल असतील नवीन वर्षामध्ये, जे काही रिझोल्यूशन तुम्ही आता केलेले असतील तर ते सर्व तुमचे पूर्ण व्हावेत अशा माझ्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत. तर 1.5 ते 2 तास अभ्यास करून झाल्याच्या नंतर थोडंसं म्हटलं फ्रेश होण्यासाठी चहा करून घ्यावा, कारण सकाळी उठल्याच्या नंतर खूप भूक लागते. त्यामुळे मग मी एकदा चहा करून पित असते. त्यामुळे जरा फ्रेशसुद्धा वाटतं, झोप जाते आणि थोडीफार भूक लागलेली असते ती सुद्धा कमी होते. चहा वगैरे पिऊन नंतर बऱ्यापैकी अभ्यास केला. तर आता 7:30 वाजलेले होते आणि आदूसुद्धा उठलेली होती आणि मला आवरायचं सुद्धा होतं. तर आज माझे 2 टॉपिक कवर झालेले आहेत सकाळीच. तर आज खूप छान वाटत आहे, कारण आज दिवसभर थोडा जरी अभ्यास नाही केला तरी असं गिल्ट वाटणार नाही, कारण सकाळी छान अभ्यास झालेला होता. तर अभ्यासाचं ठेवून देऊपर्यंत आदू लगेचच उठलेली होती. तर मग तिला बघत कामे आवरली. तर बघा तिचा आवाज येत असेल मागे. तर सगळी कामे वगैरे आवरून नंतर मग मी पूजेसाठी लागणारं जे काही सामान आहे ते आणायला गेले आणि मग छान अशी पूजेची मांडणी केली. आणि आदूला ना देवपूजा केलेली खूप आवडते, तर तिला आज फिक्का साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती, तर ती खात होती. तर तोपर्यंत म्हणलं आपण पूजेची मांडणी करूया. तर तिला म्हटलं की मी जय बाप्पा करते, तू बस म्हणलं. तर ती माझ्या पुढे येऊन बसली आणि तिच्यासोबत गप्पा मारत मग पूजेची मांडणी केली. ती मला विचारत होती हे काय आहे, ते काय आहे, तिचे असे प्रश्न चालू राहतात. मागच्या गुरुवारी सुद्धा आणि या गुरुवारी सुद्धा तिला नवीन ड्रेस घालायला दिलेला, पण ती ना जो ड्रेस घातलेला आहे ना तोच घालायचा म्हणते हा ड्रेस माझा खूप छान आहे, मला दुसरा नको. तर त्याच ड्रेसवरती मग आम्ही पूजा करून घेतलेली आहे आणि लगेचच कथासुद्धा वाचून घेतलेली आहे. नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. तेव्हा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचे नाव सुरक्त चंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागितले
पूजा झाल्याच्या नंतर आदूला झोपी घातलं. त्यानंतर थोडा वेळ टाइमपास झाला, ब्लॉग्स वगैरे एडिट केला. त्यानंतर सकाळी दारावर ताजी ताजी भाजी घेतली होती, कोथिंबीर आणि मेथीची भाजी. तर ती निवडत व्हिडिओ लेक्चर्स ऐकत होते, जेणेकरून माझे रिव्हिजन होते. आणि संध्याकाळी परत मग कामे वगैरे आवरून अभ्यास केला. तर आजचा हा दिवस माझा खूप छान अभ्यास झालेला आहे आणि एन्जॉयसुद्धा खूप मस्त झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.